3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक क्षण डोळे मिटून समुद्राची कल्पना करा। किनाऱ्यावर उभे राहून पाहिले तर समुद्राच्या लाटा सतत उसळताना दिसतात, पण जेव्हा एखादा गोताखोर समुद्राच्या खोल तळाशी उतरतो तेव्हा त्याला तिथे एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळते। वर कितीही वादळ असले, कितीही मोठ्या लाटा उसळत असल्या तरी समुद्राच्या गाभाऱ्यात एक अद्भुत स्थिरता असते। मानवी जीवनही अगदी असेच आहे। बाहेरच्या जगात सतत धावपळ, स्पर्धा, चिंता आणि बदल सुरू असतात, पण ज्याने स्वतःच्या अंतर्मनाशी मैत्री केली, ज्याला बाहेरच्या वादळांची भीती राहत नाही, कारण त्याची खरी शक्ती बाहेर नसते, ती त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात असते। 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींना हाच मौल्यवान संदेश देऊ शकतो। जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाहेर मिळेलच असे नाही, काही उत्तरे आपल्या अंतर्मनाच्या शांततेतच सापडतात। मीन राशीचा स्वामी गुरु मानला जातो। गुरु म्हणजे ज्ञान, करुणा, श्रद्धा, अध्यात्म, आशावाद आणि जीवनातील मोठा अर्थ समजून घेण्याची क्षमता। त्यामुळे मीन राशीच्या व्यक्ती अनेकदा भावनिक, संवेदनशील, दयाळू आणि अंतर्ज्ञानी असतात। त्या इतरांच्या वेदना सहज ओळखतात आणि मदतीसाठी पुढेही येतात, पण अनेकदा दुसऱ्यांच्या भावना समजून घेताना त्या स्वतःच्या मनाचा थकवा विसरतात। हा आठवडा तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची आठवण करून देत आहे। जसे नदी सतत वाहत राहते पण तिला उगम स्थानातून सतत पाणी मिळत राहते, तसेच इतरांना आधार देण्यासाठी स्वतःचे मनही शांत आणि सक्षम ठेवणे आवश्यक असते। या काळात तुमच्या अंतर्मनात काही नवीन विचार जन्म घेऊ शकतात। एखाद्या जुन्या प्रश्नाचे उत्तर अचानक मिळू शकते। काही दिवसांपासून मनात असलेला गोंधळ कमी होऊ शकतो। एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या निर्णयाबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल तुमचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होऊ शकतो। हे बदल बाहेरून फारसे दिसणार नाहीत, पण तुमच्या आयुष्याचा पुढील प्रवासासाठी ते महत्त्वाचे ठरू शकतात। मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण गुण असतो, त्या अनेकदा मनाचा आवाज ऐकतात, पण काही वेळा भावनांच्या भरात वास्तव्याकडे दुर्लक्षही होऊ शकते। हा आठवडा तुम्हाला सांगत आहे की अंतर्ज्ञान आणि विवेक यांचा समतोल राखा। मनाचा आवाज ऐका, पण निर्णय घेताना शांतपणे विचारही करा। समुद्राचा आणखी एक धडा म्हणजे स्वीकार। प्रत्येक नदी शेवटी समुद्राला मिसळते। समुद्र कोणत्याही नदीला नाकारत नाही। त्याचप्रमाणे जीवनात प्रत्येक अनुभवाचा स्वीकार केल्यावर मन अधिक विशाल बनते। काही अनुभव आनंदाचे असतात, काही वेदनादायी, पण प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक परिपक्व करून जातो। या आठवड्यात तुम्हाला एखादी छोटी घटना, एखादा साधा संवाद किंवा एखादा आध्यात्मिक अनुभव खोलवर स्पर्श करू शकतो। काहींना तो फक्त योगायोग वाटेल, पण तुमच्या मनाला त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळू शकतो। म्हणून या काळात घाईपेक्षा निरीक्षण आणि शांततेला अधिक महत्त्व द्या। आणखी एक सुंदर संदेश म्हणजे सोडून देण्याची कला। ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याबद्दल सतत चिंता करत राहिल्याने मन थकते। काही गोष्टी वेळेवर सोपवणे, काही गोष्टी ईश्वरावर सोपवणे आणि काही गोष्टी स्वीकारणे हेही जीवनातील महत्त्वाचे ज्ञान आहे। या आठवड्यात शक्य असल्यास काही वेळ प्रार्थना, नामस्मरण, ध्यान किंवा निसर्गाच्या सानिध्यात घालवा। शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक योग्य ठरतात। जेव्हा मनातील आवाज कमी होतो तेव्हाच अंतर्मनातील सत्य स्पष्ट ऐकू येते। लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत दर्शवते, ते भविष्य निश्चित करत नाही। तुमचे कर्म, तुमची श्रद्धा, तुमचे विवेकपूर्ण निर्णय आणि तुमची सकारात्मक वृत्ती हेच तुमच्या जीवनाला खरी दिशा देतात। ग्रह मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा तुमच्या अंतर्मनातूनच येते। म्हणून मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मीन राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही। हा स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात डोकावण्याचा, शांततेत दडलेले संदेश समजून घेण्याचा, भावनांना सामर्थ्यात बदलण्याचा आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ करण्याचा काळ ठरू शकतो। तर चला आता पाहूया 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात मीन राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत। कोणत्या दिवशी अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते, कोणत्या क्षणी एखादा साधा अनुभव तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता संदेश आणि प्रेरणादायी संदेश घेऊन आले आहे। या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी शांत, सकारात्मक आणि अंतर्मुख करणारी ठरू शकते। मागील काही दिवसांपासून मनात सुरू असलेली विचारांची गर्दी आता हळूहळू कमी होऊ लागेल। काही प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधण्यापेक्षा ती स्वतःच्या अंतर्मनातच सापडू लागतील। हा काळ घाईने निर्णय घेण्याचा नाही, तर प्रत्येक गोष्टीकडे संयमाने आणि विश्वासाने पाहण्याचा आहे।
आठवड्याच्या सुरुवातीलाच एखादा छोटासा योगायोग, अनपेक्षित भेट किंवा एखाद्या व्यक्तीचे साधे शब्द तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करू शकतात. पहिल्या नजरेत ही घटना साधी वाटेल, पण पुढे जाऊन तिचे महत्त्व अधिक स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक अनुभवाकडे जागरूकतेने पहा. काही वेळा नियती मोठे संदेश अगदी छोट्या घटनांमधूनच देत असते. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावतः संवेदनशील, दयाळू आणि अंतर्ज्ञानी असतात. त्यामुळे इतरांच्या भावना त्या सहज समजून घेतात. मात्र या आठवड्यात स्वतःच्या भावनांनाही तेवढेच महत्त्व द्या. प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळा स्वतःच्या मनालाही विश्रांतीची गरज असते. स्वतःला वेळ देणे हा स्वार्थ नसून मानसिक संतुलन राखण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कामाच्या क्षेत्रात हा आठवडा शांत प्रगतीचा आहे. काही वेळा अपेक्षेपेक्षा संत गतीने पूर्ण होतील, पण त्याचा अर्थ अडथळा असा नाही. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. या काळात तुमचे नियोजन, सातत्य आणि संयम भविष्यात चांगले परिणाम देऊ शकतात. जर एखादी नवीन कल्पना मनात येत असेल तर ती लगेच अंमलात आणण्याऐवजी तिचा नीट विचार करा. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलनाचा संदेश देतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आधीपासून सुरू असलेल्या आर्थिक योजनांकडे लक्ष द्या. बचतीचा छोटासा निर्णयही भविष्यात मोठा आधार ठरू शकतो. जर एखादा आर्थिक व्यवहार प्रलंबित असेल तर तो शांतपणे आणि विचारपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून असलेला छोटा गैरसमज दूर होऊ शकतो. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला किंवा आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ देऊ शकतो. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीची दिशा मिळू शकते. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा विश्वास आणि समजूतदारपणाचा आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेले नाते अधिक दृढ होऊ शकते. जर काही गैरसमज असतील तर प्रेमाने आणि संयमाने संवाद साधा. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मृदू स्वभाव आणि सहानुभूती अनेक तणाव कमी करू शकतात. या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती विशेष प्रभावी राहू शकते. एखाद्या निर्णयाबद्दल मनातून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. मात्र भावनांच्या भरात निर्णय घेण्याऐवजी विवेकाचा आधार घ्या. मन आणि बुद्धी यांचा समतोल साधल्यास योग्य दिशा निवडणे अधिक सोपे होईल. आध्यात्मिक दृष्टीने हा आठवडा अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. देवदर्शन, नामस्मरण, ध्यान, गुरूंचे स्मरण किंवा एखाद्या आध्यात्मिक ग्रंथ वाचल्याने मनाला विलक्षण शांतता मिळू शकते. श्रद्धेच्या बळावर अनेक मानसिक ताण हलके होऊ शकतात. या काळात ईश्वरावर विश्वास अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत शरीराइतकेच मनाचीही काळजी घ्या. नियमित झोप, संतुलित आहार आणि हलका व्यायाम याकडे लक्ष द्या. जास्त भावनिक ताण घेणे टाळा. शक्य असल्यास निसर्गात काही वेळ घालवा. शांत वातावरण तुमच्या मनाला नवीन ऊर्जा देऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात एखादी आनंददायी बातमी, कौतुक, जुने अडकलेले काम पुढे सरकण्याची चिन्हे किंवा मनाला समाधान देणारा अनुभव मिळू शकतो. काहींना एखाद्या नवीन संधीची चाहूल मिळू शकते, तर काहींना बराच काळ मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर सहज मिळू शकते. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. या संपूर्ण आठवड्याचा सर्वात मोठा संदेश आहे शांततेतच सामर्थ्य दडलेले असते. समुद्र जितका खोल तितका अधिक शांत असतो. त्याचप्रमाणे तुमच्या मनातील स्थिरता हीच तुमची खरी ताकद आहे. बाहेरच्या परिस्थिती कितीही बदलल्या तरी अंतर्मनातील विश्वास आणि सकारात्मकता टिकवून ठेवा. विश्व जणू तुम्हाला सांगत आहे की काही गोष्टींची उत्तरे अजून मिळाली नसली तरी त्याचा अर्थ योग्य वेळी नक्की समजेल. म्हणून अधीर होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने स्वीकारा. तुमची करुणा, तुमची श्रद्धा, तुमचे चांगले कर्म आणि तुमचे निर्मळ मन हीच तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. योग्य वेळ आल्यावर याच गुणांच्या बळावर तुम्ही नवीन आनंद, नवीन संधी आणि अंतर्मनाला समाधान देणारी प्रगती अनुभवू शकता. हा आठवडा त्या सुंदर प्रवासाची शांत पण आशादायी सुरुवात ठरू शकतो.